14 जून जागतिक रक्तदाता दिन। विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी मानवी रक्ताला प्रयोगशाळेत कोणताही कृत्रिम पर्याय तयार करता आलेला नाही। त्यामुळे ते पूर्णपणे मानवी रक्तदानावरच अवलंबून आहे। एका व्यक्तीकडून साधारण 1 युनिट म्हणजे सुमारे 350 ते 450 मिली रक्त घेतले जाते। या एका युनिट मधून लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा वेगळे करून 3 रुग्णांचे प्राण वाचवता येतात। 18 ते 65 वर्षांच्या दरम्यानचे लोक रक्तदान करू शकतात व त्यांचे वजन 50 किलो असावे। हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असावे आणि व्यक्तीला कोणताही संसर्गजन्य किंवा गंभीर आजार नसावा। रक्तदान केल्याने देणगीदाराच्या शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात आणि त्यांचे स्वतःचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते। डॉक्टर कार्ल लँडस्नेअर हे ऑस्ट्रेलियाचे प्रख्यात जीववैज्ञानिक, चिकित्सक आणि रोगप्रतिकार शास्त्रज्ञ होते। त्यांनी 1900 ते 1901 मध्ये मानवी रक्ताचे विविध गट असतात हा महत्त्वपूर्ण शोध लावला। त्यांनी सुरुवातीला ए, बी आणि सी, ज्याला नंतर ओ नाव दिले गेले, या 3 प्रमुख रक्तगटांचा शोध लावला। 1902 मध्ये त्यांच्या सहकार्यांनी चौथा एबी रक्तगट शोधला। 1940 ला डॉक्टर कार्ल लँडस्नेअर यांनी शास्त्रज्ञ अलेक्झांडर विनार यांच्या सोबत मिळून रक्तातील RH घटक शोधून काढला। जर तुमच्या लाल रक्तपेशींवर RH फॅक्टर नावाचे प्रथिन उपस्थित असेल तर तुमचा रक्तगट पॉझिटिव्ह असतो। जर तुमच्या लाल रक्तपेशींवर RH फॅक्टर हे प्रथिन नसेल तर तुमचा रक्तगट निगेटिव्ह असतो।